हरिहर विधाता अलंकापुरी हरिहर विधाता अली
हरिहर विधाता आले अलंकापुरी, इंद्रायणी तिरी एक थाटी, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर, जाती ऋषीश्वर भेटावया, शून्याच्या पोटी निरंजन गुफा, ज्ञान मार्ग सोपा सिद्ध झाला, उन्मणी निद्रा लागलीसे फार, स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला, नामा म्हणे देवा भली केली बुद्धी, लागली समाधी ज्ञानोबाची, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर, जाती ऋषीश्वर भेटावया, नमो ज्ञानेश्वर।
जयांशे केलिया स्मरण होय सकळ विद्यांशे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता हरिहर विधाता अले अलंकापुरी इंद्रायणी ती एक थाटी योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर जाती ऋषीश्वर भेटावया प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत नामदेव महाराज यांचा पाच चरणाचा समाधीच्या प्रसंगाचं वर्णन करणार आहे। कोण कोण आलं समाधीला? हरी, हर आणि विधाता म्हणजे ब्रह्म विष्णू महेश। हा अभंग आपण तीन कारणास्तव निवडलेला आहे। नव्हे, आजचं कीर्तन तीन कारणास्तव। पहिलं कारण, सगळे लोक समाधी सोहळ्याला जाऊ शकत नाही। दुसरं कारण, गेले तरी समाधी सोहळ्यापर्यंत थांबत नाही। आणि तिसरं कारण, थांबले तरी समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकत नाही। किती कारण झाले? काही लोक म्हणजे बऱ्याच लोकांना, काही लोक समाधी सोहळ्याला जात नाही, जे गेले ते समाधी सोहळ्यापर्यंत थांबत नाही, जे थांबले ते समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकत नाही। मग तुम्हाला सांगा, समाधी सोहळ्याचं कीर्तन जर तुम्ही ऐकलं नाही, समाधी म्हणजे काय माहिती पडणार आहे? आणि काय, एखादी गोष्ट मूळ जर कळाली नाही तर त्या संबंधी गैरसमज फार पसरतात। चांगले चांगले शिक्षित माणसं मला म्हणतात, काय हो त्या ब्राह्मण लोकांनी त्या ज्ञानोबरायचं फार वाईट केलं। म्हणजे काय झालं? शेवटी बघा ना, ज्ञानेश्वरी लिहून झाली, अमृतानुभव लिहून झाला, वर्चस्व काही सहन झाला नाही, शेवटी खड्डा करून त्याला बळजबरीने बसवलं तुम्ही, दिली माती लुटून। म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांमध्ये द्वेषापोटी म्हणा, गैरसमजूत म्हणा, पण अशा कल्पना डोक्यात घुसल्या तर त्यांना समजून सांगता सांगता खूप हैराण व्हावं लागतं। म्हणून समाधी सोहळा कळाला पाहिजे, याकरता समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकायला पाहिजे। समाधी म्हणजे काय? तुम्हाला बेशुद्ध अवस्था माहिती आहे ना, झोप माहिती आहे, म्हणजे देहाला विसरण्याच्या ज्या काही अवस्था आहेत, झोप लागली म्हणून देहाला विसरतो, बरोबर आहे? बेशुद्ध झाला तरी देहाला विसरतो, हो, आणि मरण पावलं तर। पण समाधी अशी एक अवस्था आहे, स्वइच्छेने घेता येते। ही अवस्था माणसाला माहीत नाही। कमीत कमी ज्ञानोबरायच्या या अवस्थेचा विचार करून थोडा तरी आपल्याला जीवनामध्ये लाभ मिळावा, एकाग्रता प्राप्त व्हावी, याकरता आपण ही कार्यक्रम आयोजित करत असतो। म्हणून आता आपण सर्व आळंदीहून आलेलो आहोत। ही सगळी मंडळी आळंदीला होती। या सर्व मंडळींनी इंद्रायणीचं स्नान केलेलं आहे, प्रदक्षिणा केलेली आहे, माऊलीचं दर्शन घेतलेले आहेत, आणि बहुतेकांनी समाधी सोहळ्याचं कीर्तन पण ऐकलेलं आहे। निदान 2 टप्पे तर नक्की झाले। म्हणजे आळंदीला गेले, बरोबर आहे, समाधी सोहळ्यापर्यंत थांबले, आणि क्वचित अशा असेल किंवा समाधी सोहळ्याचं कीर्तन काय ऐकलं नाही, असे पण असतील काही लोक। पण अशा लोकांना तिथला उर्वरित मागील अंकावून पुढे असा काही विषय सांगावा, याकरता हा अभंग निवडलेला आहे। कारण हा अभंग आपण कदम माऊलीच्या फळावर निवडला होता, आणि ते स्वतः टाळगुण उभे होते। महाराष्ट्रामध्ये आता सध्या सर्वात मोठी सप्ताह जे केलं ना, 5 सप्ताह, ज्या सप्ताहाला लाखाने लोक राहतात, जे कुणा फडकऱ्यांना अजून जमलेलं नाही। अतिशयोक्ती नाही, अगदी माझा अनुभव तुम्हाला सांगतो 50 वर्षातला, ते कदम माऊलीने करून दाखवलं। त्याच्याकरता मेहनत फार घ्यावं लागते, आणि लाखाने लोक श्रोते म्हणून आम्ही स्वतः पाहिले। माझं भंडारा डोंगराच्या पायथ्याला जे कीर्तन होतं, त्या कीर्तनात खरोखर लाखांनी लोक होते, हे मी स्वतः पाहिलं, अनुभवलं। आणि माझ्या आयुष्यातलं कदाचित असं मी म्हणेल, आतापर्यंत झालेल्या कीर्तनापैकी सर्वात मोठं, सर्वात उच्चांक श्रोते असलेलं कीर्तन ते मला मी अनुभवलं स्वतः। तो एक आनंद असतो इतक्या मोठ्यामध्ये। ते स्वतः टाळगुण उभे होते, आणि अभंग झाला हाच होता। शेवटी काय म्हटले माहिती का माऊली? ते म्हटले, असं वाटतं म्हणे
7 दिवस सदगीर बाबांना देऊन टाकावं आणि बस रोज मागील अंकावून पुढे मागील अंकावून पुढे असं असं तो विषय पूर्ण करावा. माऊलींचं माझ्यावर फार प्रेम आहे, त्यामुळे ते म्हणत असतात तुमचं कीर्तन ऐकून ऐकूनच आम्ही कीर्तनकार झालो असं ते म्हणतात. अर्थात समाधी सोहळा हा त्या ठिकाणी आपण अनुभवला, तो ठाणेकर लोकांना पण कळावा, वर्तकनगरच्या लोकांना पण कळावा, या उद्देशाने आपण आजचं कीर्तन करत आहोत. विठ्ठला विठ्ठला समाधी सोहळ्याचे जे विचार आहे बघ, ते विचार सध्याच्या भोगवादाच्या विरुद्ध आहे. आपण एका देतो डॉक्टर क्रॉशिंग इंजेक्शन देतो ना, तापाच्या विरुद्ध जे औषध असेल ते देतो, जे विषाण देतो, तसं आजच्या भोगवादाच्या बहिर्मुखतेच्या विरुद्ध आजचा विषय आहे. आजचा मनुष्य किती बहिर्मुख आहे. मामासाहेबांचा फोटो इथं लावलेला आहे. काय माणसं म्हणे काड्याच्या पेटीवरचा फोटो पाहिला तरी पागल होतात, म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीचा फोटो. आणि अशा बहिर्मुख काळात, बहिर्मुख काळाला, बहिर्मुख निर्मितीला आता सध्याच्या काळामध्ये खूप साधन आहे. माणूस मोबाईल पाहिला तरी बहिर्मुख होतो, काय मोबाईलमध्ये टीव्ही पाहिला तरी बहिर्मुख होतो, रस्त्यावर गेला तरी बहिर्मुख, आणि सारखं चित्त बाहेर, सारखं चित्त बाहेर. सिनेमात तरी आहे, नाही तर मोबाईल मध्ये तरी आहे, नाही तर गप्पांमध्ये तरी आहे. सुंदर दृश्य, पण आता सुंदर दृश्य पूर्वीच्या काळामध्ये एखादी सुंदर स्त्री पाहण्याकरता, तिला विशिष्ट कपड्यावर पाहण्याकरता तिकीट काढून जावं लागत होतं. आता तिकीट काढायची काही गरज राहिलेली, ती बेचारी आपापल्या मनाने चालतील रस्त्यावर, कोणी पाहणच नका पाहू, पण ती अंग प्रदर्शन केल्याशिवाय राहत. आताच्या काळामध्ये अशी स्पर्धा निर्माण झाली. पूर्वीच्या काळामध्ये अंग प्रदर्शन फक्त वेश्या करत होते, आणि अशी ओवी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीमध्ये ते म्हणतात आढ्यू आतुडे आडवी तीर्थ आढ्यता जेवी लपवी, का लपवी पाण्यांगणा वडीलपण. पाण्यांगणा म्हणजे वेश्या, ती जसं आपलं वडील पण लपवते, पांढरे केस झाले की परत काळे करते, परत पावडर लावते, म्हणजे म्हातार पण लपवते, ती कोण? वेश्या. असं म्हणलं ना, म्हातार पण लपवते वेश्या. आत्ताच्या काळामध्ये जे सिनेमात पाहायला मिळत होते ते उघड्यावर पाहायला मिळतं, रस्त्यावर पाहायला मिळतं, कोणी पहा. आणि अशा बहिर्मुखतेच्या काळामध्ये तुम्हाला क्रॉसिंग म्हणून इंजेक्शन जर द्यायचं म्हटलं याच्या विरुद्ध, तर समाधीचा विचार आहे. अंतर्मुखता म्हणजे काय, कशाला म्हणतात? एकाग्रता. खरं म्हणजे जग आपण जे पाहतो ना, बाहेर आनंद नाही, आतच आनंद आहे. आनंद बाहेर नाही, कशामध्ये? आतमध्ये. तुम्हाला वाटतं बाहेरचा आनंद आम्हाला मिळाला, तुम्हाला असं वाटतं दृश्य पाहिलं आनंद आला, तुम्हाला वाटतं काहीतरी खाला, पण तसं नाही. शास्त्र सांगतंय तो आनंद आतला असतो. आता एवढ्या खोलात जायचं म्हटलं ते जरा प्रस्तावना मोठी होईल बरं का. पण कोणताही आनंद भोगत असताना आतल्या चित्ताच्या स्थिरतेची साथ मिळाल्याशिवाय बाहेरच्या आनंदाला प्रतिसाद मिळत नाही. ते कुत्र जे हाड सगळतं ना, आता हाडात काय नसतं, ते मागच्या वर्षी जनावर मेलेलं असतं, त्याचं ते हाड पडलेलं असतं, सगळं सगळं सगळं. बरं ते असं सगळं ना, दुसऱ्या कुत्राला दुसऱ्या कुत्र्याला त्याचं थोडं मुळात हाड काही नाही, त्याला नको पण नाही, तरी पण ते हाडा त्या कुत्र्याला पण गुरुर गुरुर करत असत. आणि ते कुत्र तास 2 तासानंतर ज्यावेळेला पाहतं, हाड तोंडातून पडल्यानंतर त्याला रक्त लागलेलं असतं. आता ते रक्त याच्याच हिरडीचं असतं, ते याच्या तोंडातून ते रक्त, हिरडीचं रक्त हाडाला चिटकलं असतं. त्यावेळेला त्या कुत्र्याला असं वाटतं 2 तास मेहनत केली तेव्हा थोडंसं रक्त निघालायचं. आता तुम्ही विचार करा, ते जे रक्त आहे ते हाडातून निघालं का याच्या हिरडीतून निघालं? बरोबर आहे ना? तसं आहे. विषयामध्ये जो आनंद तुम्हाला वाटतो ना, तो विषयाचा नाहीच आहे, तो तुमचाच आहे. आपला कसं होतं माहिती का, 4 गोष्टी एकत्र आल्या त्याला युगपत म्हणतात शास्त्रामध्ये. एक म्हणजे अनुकूल विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, चित्ताची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान. युगपत म्हणजे काय माहिती का, सुई टुटली, आरपार गेली, आणि आरपार गेली पण एक पाकळी
हो, शेताच्या दुसऱ्या भागात गेले नाही एक पण, हे एकदम घडतं. मग तुम्हाला वाटतं आता उदाहरणार्थ अनुकूल विषयाची प्राप्ती. म्हणजे आता 4 वाजेची वेळ झाली होती संध्याकाळची, तुम्हाला चहा हवा होता आणि तो तुम्हाला मिळाला. याला काय म्हणतात? अनुकूल विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती. तेवढ्या वेळेपुरतं तरी तुम्हाला तुमच्या मनात सगळ्या इच्छा बाजूला झाल्या. आला ना चहा, एकदा म्हटलं आज कीर्तन राहू दे, पहिले चहा पिऊन घेतात. म्हणजे इच्छेची निवृत्ती. अनुकूल विषयाची प्राप्ती म्हणजे वेळेवर चहा मिळाला, इच्छेची निवृत्ती. बाकीच्या गोष्टी बाजूला. पहिला एक झुरका मारून स्वाद घ्या. 2 गोष्टी घडल्या. कोणत्या कोणत्या? अनुकूल विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती. आणि तेवढ्या वेळेपुरतं चित्ताची स्थिरता. तुमचे सगळे इंद्रिय त्या चहावर केंद्रित झाले. चित्ताची स्थिरता. हो. आणि त्यामध्ये आत्मानंदाचं भान. मग आपल्या आत्म्याचं भान त्या ठिकाणी निर्माण झालं. हो. आणि त्या आत्म्याच्या भानामुळे तुम्हाला तो चहाचा आनंद मिळाला. मग तो आनंद चहाचा आहे का आत्म्याचा आहे? तो आत्मानंदच येतो. अलग लक्षामध्ये तो आनंद हा आत्मानंदच असतो. म्हणून खरा आनंद आतमध्ये. आणि अशा आतल्या आनंदाला घेऊन ज्ञानोबा आतापर्यंत समाधीत बसलेले. विठ्ठल विठ्ठल तो आनंद जवळी असता जग जीवन, आनंद बाहेर नसतो, आनंद आत असतो. हे दुसरं उदाहरण आहे. अगदी अमृतानुभव सुद्धा उदाहरण आहे बरेचसे. हो. आता नशा बाटलीत असते का माणसात असते? आता हे तर सोपं आहे ना. नशा बाटलीत असते का माणसात असते? जर बाटलीत नशा असते तर बाटल्या बाटल्यात नाचले असते की नाही? एकमेकाला धडकले असते. त्या बाटल्या स्टोरमध्ये ठेवल्या असतात कपाटामध्ये. त्याने नशेमध्ये एकमेकाला धडकत दिले असते. पण बाटल्या काहीच करत नाही. जेव्हा माणूस घेतो तेव्हा म्हणजे नशा कुठे आहे? आतमध्ये. हे आता आहे सगळं सगळं. आता स्वेटर गरम असतं का माणूस गरम असतो? अहो स्वेटर दुकानात ठेवते काय असतं, घातल्यानंतर ही स्वेटरची गरम आहे नाही कशाची? ती आपली स्वेटर घ्या, टोपी घ्या, म्हणजे सगळं हे आत आहे. सगळं आत आहे. आत्मानंद आत आहे. माऊलीनं तो आनंद, आतला आनंद असा काही मिळवला. हो. पण असा आनंद मिळवला आणि तो जगाला दिला. कार्य संपल्यानंतर माऊली बरं का सर्व कार्य झालं. सर्व ज्ञानेश्वर येऊन झाली. अमृतानुभव सांगितला, चांगदेव पासष्टी सांगितली, हरिपाठ लिहिला, तीर्थयात्रा केल्या आणि पंढरपूरला आले. आणि अजून तोच नेम आहे. संपूर्ण भूतलाची तीर्थ झाल्यानंतर पंढरपूर केल्याशिवाय ते पावन होत नाही. पंढरपूरला आले, हात जोडले. आता ते हा सगळा विषय आळंदीला झालेला आहे, त्यामुळं तो परत सांगायचा नाही आपल्याला. ही सिरियल होते ना, 5 कीर्तन आळंदीला झाले, त्यात हे लोक सगळे होते बरेचसे. आणि तो निर्णय झाला पंढरपूरला की आता माऊलीला समाधी द्यायची. आता म्हणजे केव्हा? काम पूर्ण झाल्यानंतर. नदीची सगळी कामं झाल्यानंतर त्याला समुद्राला जायचा अधिकार आहे. उगम पावली हिमालयामध्ये कुठे? समजा ब्रह्मगिरी उगम पावली गोदावरी. पण तिने समुद्राला जायच्या आधी सगळी कामं केली ना. लोकांचा ताप घालवला, लोकांचं पाप घालवलं, नदी नाल्यांना पाणी दिलं, तिने शेताला पाणी दिलं. आणि फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पाहत समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तसं मौलीने जन्माला येऊन ज्ञानेश्वर लोकांना दिली, चांगदेव पासष्टी दिली, अमृतानुभव दिला, तीर्थयात्रा उपदेश दिला. आणि अशी सगळी कामं झाल्यानंतर
आता मला समाधी पाहिजे, तो हक्क आहे त्यांचा. तुम्ही लोकांची कामं पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्वतःचं काम करायला अधिकार आहे. हो, एकदा मी घाटकोपरला कीर्तन गेलो होतो. आम्ही असं या पोरासारखं असताना कीर्तन पांडुरंग आव्हाडांचं होतं. कीर्तन संपल्यानंतर कीर्तनाचा विषय निघाला होता की पारा कदम पुढे होता. नाव ऐकून आहे? मुंबईमधला गाजलेला एक नगरसेवक पारा कदम. तर ते ऍक्टिव्ह असायचे फार ना. तर ते म्हणे बा ते आता रिटायर आहे, असतील कुठंतरी. तर तिकडून येतात कोणतरी पारा कदम इथंच राहतं म्हणे. तर आम्ही मुद्दाम ते थांबलो. तर ते एका चक्कीचं काय ते थोडं काम करत होतं. मग पांडुरंगवाड म्हटले जय हरी जय हरी. ते पुढे आले, हो जय हरी. तुम्ही हल्ली कीर्तन दिसत नाही. आणि आता नगरसेवकाचा ते ड्युटी संपली म्हणे आपल्यात. आता काय माहिती का, नगरसेवक होतोपर्यंत सगळ्या लोकांची कामं केली, आता आपलं काहीतरी केलं पाहिजे ना पोटात. आधी लोकांची कामं पूर्ण केल्यानंतर मग आता आपण काही केलं पाहिजे. खरं ही पद्धत होती पूर्वीच्या नगरसेवकांची वर. आधी लोकांचं मग आपलं. आता फार वेगळं आहे बरं. लोकांचं भलं करता करता आधी आपलं करून घेणे असं आता. लोकांची कामं केल्यानंतर मग आपलं काम. तसंच नदी लोकांचं काम करते, मग स्वतःचं काम समुद्राला मिळते, बरोबर आहे. त्याप्रमाणे माऊलीने सगळी जगाची कामं केली आणि त्यानंतर आता समाधी घ्यायची. मग निर्णय झाला. आणि निर्णय झाल्याबरोबर भगवंताने सांगितलं ऐका, पंढरपूरला निर्णय. पंढरपूर कार्तिक शुक्ल एकादशीला आता आपल्याला इथून आळंदीला जायचं सर्वांनी. आणि दशमीला प्रदक्षिणा होईल. दशमी दिवशी प्रदक्षिणा आळंदीला, नगर प्रदक्षिणा. त्यानंतर एकादशीला कीर्तन, मग द्वादशीला क्षीरापती म्हणजे भोजन, आणि त्रयोदशीला समाधी. असा उपक्रम निश्चय झाला. कुठं झाला? पंढरपुरात झाला. पंढरपुरात झाला. हो. आता तुम्हाला दशमीला प्रदक्षिणा, एकादशीला कीर्तन झालं. कीर्तन कोणाचं झालं? माऊलीच्या समाधी सोहळ्याला, है ना. ज्याला माहिती ते सांगू नका बरं. इकडं हा यांना माहिती होतं म्हणून सांगू गेलं, काय हरकत नाही. मग कसं माहिती का, हा विषय जर तुम्हाला करोडपतीमध्ये आला है ना, आणि अमिताभ बच्चन तुम्हाला विचारलं की संत ज्ञानेश्वर महाराज के समाधि के समय किसका कीर्तन हुआ था, ऑप्शन त्याच्यामुळे सावता महाराज, गोरबा काका, चोखोबा राय और कानोपात्रा. तर तुम्ही काय सांगणार? म्हणजे कानोबा रायचा, कानोबा राय. तर तुम्हाला ते 3 ऑप्शन खोडावं लागतील, एक सांगावं लागेल. आणि जर समजा लाखाचा प्रश्न असेल का 10 लाखाचा, एवढ्या करता माहिती असलं पाहिजे. तर दशमीला प्रदक्षिणा, एकादशीला कीर्तन, जागर, द्वादशीला क्षीरापती आणि त्रयोदशीला समाधी सोहळा, असं ठरलं. ठरल्याबरोबर सर्वच्या सर्व वारी जे पंढरपूरला गेले होते ना, ते तसेच गेले आळंदीला. पंढरीचा पोहा पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. 5 कोसावरी संत, म्हणजे 5 कोस यात्रा होती. कधीची गोष्ट ही? 729 वर्षापूर्वी. तर भारताची लोकसंख्या किती असेल? महाराष्ट्राची. आळंदी गाव होतं का? आळंदी गाव नव्हतं. फक्त तिथं समाध्याच होत्या. फक्त बाजूला सगळं जंगल होतं, जंगल. अहो त्र्यंबकला आम्ही गेलो ना, ते ब्राह्मण काय सांगतात, निवृत्तीनाथ समाधी हा मसनवट आहे म्हणे. मसनवटा ते ब्राह्मण तिथे म्हणजे हा काय मसनवट आहे. म्हणजे पूर्वी साधू संत समाधी घ्यायचे, नंतर काही लोक तिथं माणसं जाळायचे. तो मसनवट आहे. त्र्यंबकेश्वरची समाधी ही जोपुळकर पाटील बुवा त्यांनी शोधली स्वप्नात आल्यानंतर. जिथं समाधीत गावं नव्हते पूर्वी, आळंदीला पण गाव नव्हतं, फक्त समाध्याच होत्या. हो, पण ते अति पवित्र झालं होतं. मग गावच नव्हतं तर 5 कोस यात्रा आली कुठून? संशोधनाचा विषय केली. सांगू तुम्हाला, एवढे सगळे भारतातले लोक नव्हते, जगातले होते. पूर्वीच्या काळात पत्रिका छापावं लागत नव्हत्या, मेसेज करावं लागत नव्हते. या हृदयाची भाषा त्या हृदयात कळत होती. हिमालयात ते योगी ना, क्या बात है, समाधि कौन ले रहा है? बोले ज्ञानेश्वर. कहाँ है वो? बोले महाराष्ट्र में. कितना है? क्या उम्र है उसका? बोले 22 साल का. चलो जाएंगे. बोले कळलं तुम्हाला.
म्हणजे इकडं ज्ञानोबरायचा समाधीचा निश्चय झाला आणि हिमालयातले योगी डचकून उभे राहिले की हा मध्ये समाधी. कारण ते जे आहे ना योगी, हिमालयातले योगी आत्ता पण हे योगी हजारो वर्ष जगतात, पण जगण्याचा मोह संपत नाही. हे शब्द याला अंडरलाईन करा. कोणता मोह? हजारो वर्ष जगले तरी जगावंच वाटतं. आपल्याला इहलोकाची यात्रा संपवायची नाही असा निश्चय करून हे लोक बसलेले असतात. विठ्ठल विठ्ठल हिमालयातील योगी समाधी, एका बालकाची समाधी, महाराष्ट्रातल्या बालकाची समाधी, 22व्या वर्षातल्या बालकाची समाधी, असं ऐकल्याबरोबर डचकून उठले. ते सांगू तुम्हाला, चमत्कार करील तर महाराष्ट्रीय माणूस चमत्कार करेल. कोण करील? आता काय म्हणजे तुमची अवस्था बंगली नाही, अजून काही नाही तर तुमची अवस्था बंगली. आता तुमचं चित्त विचलित झालं तुमचं. होय, कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आलं. तुम्हाला तर काय त्याला वेळच लागत चित्त बघायला. म्हणून ते टांग्याचे घोडे असतात ना बरं का, त्यांना याश लावलं असतं बघा. तिथे टांग्याच्या घोड्यांना इकडं तिकडं पाहू नये म्हणून झाले. तुम्हाला कसं काय लावायचं लावता येणार नाही. तुम्ही माणसं आहे ना, तसं करता येणार नाही. हिमालयातील योगी ज्यावेळेला विचार करतायत, हो कोण बालक आहे? ज्ञानेश्वर. मग त्याने अंतर्मुख होऊन पाहिलं. खरंय, चमत्कार करेल तर महाराष्ट्रीय माणूस चमत्कार करेल. कोणताही चमत्कार करेल. पण आपण सर्व अख्ख्या देशाचा विचार करा आणि मग महाराष्ट्राचा विचार करा. लोकमान्य टिळक महाराष्ट्रातले, अण्णा हजारे महाराष्ट्र, काहीतरी जगाला वळण देणारी माणसं, अख्खं जग फिरवणारी माणसं ते महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात. कमालीची गोष्ट आहे. म्हणून तर महाराष्ट्र हा महाशब्द जगात कुठल्याही राज्याला लावलेला नाही. ओडिसा आहे, पंजाब आहे, मेघालय आहे, पण महान आहे एवढं एकच महाराष्ट्र आहे. तुम्ही यात्रेला गेला ना, तुझी टोपी पाहिजे का? अय्या अण्णा हजारे, हा वाहा के अण्णा हजारा असं तिकडं आम्हाला गेल्यानंतर, यात्रेला गेल्यानंतर म्हणतात या टोपीचा तुम्ही घातली पाहिजे. तिकडे गेल्यानंतर टोपी हे महत्वाचं आहे. स्वाभिमानाने जायचं बरं का. दुसऱ्या राज्यात जर गेलं ना, टोपी घालून स्वाभिमानाने करायचं मस्त पाहिजे. टोपीचा सन्मान आहे कुठे गेलं तर. हिमालयात ते योगी सुद्धा दचकून उठले. मग निघाले. आणि ते योगी म्हणजे मी सांगितलं ना, कितीही दिवस जगले तरी जगण्याचा मोह संपत त्याला योगी म्हणतात. आता तुमची आमची गोष्ट आहे. आपलं काय जगाचा मोह असला तरी आपल्याला काही हातात काहीच नाही. आला येऊन गेलो. पण त्यांना जगता येत आहे, त्यांना काळाला परत करता येतं, त्यांना यमाच्या हातून सुटता येतं, त्यांना आपलं जीवन राखता येत आहे. आणि त्याचा परिणाम काय? तो मरायची इच्छा होत नाही आणि यम त्यांना नेत नाही, काळ त्यांना नेत नाही होते. आता यम त्यांना का नेत नाही, काळ त्यांना का नेत नाही याची तुम्हाला कारण सांगतो. काळाचे जे घटक आहे याच्यामध्ये घटक शास्त्रीय सिद्धांत आहे ते त्याने संपवलेले असतात. म्हणजे काय? काळ येतून येतो म्हणजे काय नसतो, हा पृथ्वीचा भाग आहे दिसणारा. ही 36 तत्व आहे सगळे एकंदर. ही जी बॉडी आहे ना, किती सगळे 36 तत्व आहे. आता 36 काही काळ सगळं नेत नाही बरं. आपण जे जाळतो ना हे सगळे जळत नाही. प्रेताबरोबर ज्यावेळेला आपण आग्नेय लागतो त्याला सगळे तत्व जळत नाही. पंचभूत जे असतात त्याबद्दल वारा जळतो का? अग्नी जळतो का? आकाश जळतं का? नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा की सगळे तत्व जळत नाही. पृथ्वीचा भाग आहे, काही पाण्याचा भाग आहे. आणि योगाने काय केलं असतं माहिती का? योगाने देखे देह होय सोनियाचे, परी लागवये वायूचे, जेथ अप आणि पृथ्वीचे भाग नाही. आपण 6वा देवाचा, ज्ञानेश्वरीचा 6वा देवाचा. भगवान सांगतात की अर्जुना, योगी कसा असतो? नात्युश्रितम नातिनीचम चैलाजन कुशोत्तरम संप्रेक्षण नाशिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्
काय सुंदर वर्णन केलं. सव्वा देवाचा ज्ञानेश्वरीचा. मग योगी कसा बसतो, आसन कसं लावतो, कसं ते त्याचं वातावरण कसं असतं, ज्ञानेश्वरीचा सव्वा देवाचा आहे. अशा प्रकारचा योगी ज्यावेळेला ते त्याची साधना पूर्ण होते, कुंडलिनी जागृत होते, त्यावेळेला ती कुंडलिनी आतलं सगळं संपून टाकते, आतला भाग. आणि चंद्रामृत, ते चंद्रामृत प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण त्याचा दिव्य देह प्राप्त होत त्याला. भगवान सांगतात ते अर्जुना अशा प्रकारचा योगी. पण एक सांगायचं राहून गेलो. असं कोण म्हणतंय? भगवान. हो हो हो, विसरून गेलो अर्जुना, तो नाशो नाही पवना. म्हणजे भगवान सुद्धा सांगता सांगता विसरतात. तर माझी काय पडत कुठलं अर्जुनाला सांगता सांगता बघा तो विसरून गेलो अर्जुना, नाश नाही पवना. मग भगवान म्हणता अर्जुना सांगायचं राहिलं ते तुला सांगतो की देखे देह होय सोनियाचे, परी लागवई वायूचे, जेत अप आणि पृथ्वीचे भाग नाही. अर्जुना ज्या देहामध्ये अप, अप म्हणजे काय? पाणी. एक एक गोष्ट समजून घ्या. अप म्हणजे काय? पाणी. आणि पृथ्वी. ज्या देहामध्ये म्हणजे योग्याच्या देहामध्ये या दोन गोष्टी नाहीये. कोणत्या? अप आणि पृथ्वी. जेथ अप आणि पृथ्वीचे भाग नाही. मग आता हे दोन भाग तर नाहीये, मग काळ काय नाही ना तिथून परत जग मारून परत जातो काळ. हे तर मी काय सांगतो ना तुम्हाला, है ना? काळ योग्यांपासून झक मारून परत जातो. झक समजतं का? कशाला झक मारायला गेला होता का मला समजतं? तुम्हाला सुद्धा काळ परतून लावायचा असेल तर एक करा. काय करा? कबीर महाराज म्हणतात बरं का, ते म्हणतात प्याला पियो हरिनाम का. कोणता प्याला? हा, प्याला पियो हरिनाम का, आखिया करो लाल, भजन करो भगवान का, झक मारेगा काल. हो, भजन करा देवाचं, झक मारून काळ परत. अशा प्रकारे काळाला परत करणारे योगी हिमालयामध्ये युगानयुगे त्या दर्या कपरीमध्ये त्यांना अन्न जेवण काही लागत नुसतं वारा पितात बरं का, फक्त वारा. आता तुम्ही टीव्हीवर हे पाहिलं असेल ना, कुंभमेळा कुठला? प्रयागचा पाहिलं ना? ते साधू पाहिले का तुम्ही? काय तिथं नागवे साधू आहे ना. काट्याच्या फासावर काय झोपतात, त्रिशूळ असतो काय, भस्म अंगावर लावतात काय, ते मुंडकींच्या माळा गळ्यामध्ये घालतात काय, है ना, कसे पण ओरडतात, कसे पण चालतात. त्यांना काही जेवण खावण काही लागत नाही आपल्यासारखं. बघा अहो, त्यांना राशन कार्ड पण नाही बरं का. काय कुठं राशन कार्ड नाही, काय आयडी प्रूफ नाही, काही नाही, काय नाही, मस्तपैकी राहतात. बरं कुंभमेळा संपला की कुठं जातात काय माहिती नाही. बरोबर कुंभमेळ्यापुरतेच येतात. कुंभमेळा संपला 10-12 दिवस का महिनाभर कुठं जातं माहिती नाही. पण ते त्रिशूळ जवळ असतो, त्यांच्यावर देशभक्ती त्यांच्याकडे बरं का. देशभक्त आहे ते, त्यांना वेळे समजू नका. हो, त्यांनी एकदा औरंगजेबच्या सैन्याबरोबर युद्ध केलेलं आहे. कोणी? नागा साधू. ते संघटना आहे फार मोठी, कोणाला होता येत नाही ते. आणि एकदा अफगाणिस्तानच्या सैन्याबरोबर युद्ध केलं होतं नागा साधूने, त्रिशूळ घेऊन. तिकडून तलवारी, इकडून त्रिशूळ. घनघोर युद्ध झालं. ते 5000 होते आणि हे 2000 होते. तरी त्यांनी अफगाणीचं सैन्य मारलं आणि देशावरचं आक्रमण हटवलं. तुम्ही गुगलवर सर्च करा, नागा साधूंचं युद्ध गुगलवर सर्च करा, मला सापडलं बरोबर. म्हणून आम्ही पाकिस्तानला म्हणतो आमच्या नादाला लागू नका. जेवढे पाकिस्तानची जनसंख्या आहे ना, तेवढे आमच्याकडे फकीर आहे. फकीर कळलं का तुम्हाला? आला प्रसंग तर आमचे फकीरच काम करतील, सर्वांना युद्ध करायची गरज पडणार नाही. तर अशा प्रकारचे साधू हिमालयात डोळे बंद करून बसलेले, नेत्र लावून या उगेची बैसले, न बोलती ठेले मौन रूप, अशा प्रकारचे बसलेले ते पण डसकले. आणि त्यांनी सुद्धा विचार केला आता आपण ती समाधी पाहायला जाऊया. मग कुठं? आळंदीला. मग ते पण आले. विठाल हरिहर विधाता तर आलेच होते, पण हा योगी काय आहे हे पाहण्याकरता जाती ऋषीश्वर. योगी
योगियांचा सखा, खरं तर योगियांचा सखा माऊली ना, हा भोग्यांचा सखा नाही. कोणाचा? आणि आपण कोण आहे? भोगी. ते कोण आहे? मी 4 वर्ग सांगत असतो: योगी, भोगी, जोगी आणि रोगी. हे झाले 4. ब्राह्मी मुहूर्तावर उठतो त्याला म्हणतात योगी. आमचे योगी आले बघा. ज्या वेळेला काकडा जातो ना, काकडा मग आवाज आहे का काय असतो, मजा असते त्याच्यात. हे योगी, सगळे योगीच आहे. ब्राह्मी मुहूर्त उठतो त्याला काय म्हणतात? योगी. दिवस उगायच्या आत उठतो त्याला काय म्हणायचं? भोगी. आलं का लक्षामध्ये? हो. आणि दिवस उगल्यानंतर 8 वाजता 9 वाजता उठतो त्याला म्हणायचं रोगी. रोगीच नाही तर काय? आणा चहा. इतक्या वर्ष उठून आणा चहा. सकाळी सकाळी चहा पिणं म्हणजे रोगाला आमंत्रण देणं. एकदा मी कीर्तनात सांगितलं होतं बाबा बऱ्या ठिकाणी. मला एवढ्या कीर्तनात ना एका बाईने जरी हा नियम पाळला की उद्यापासून आपल्या घरात चहा बनवायचा नाही, दूध द्या, जेवण द्या, काजू बदाम द्या, तुम्हाला श्रीमंती येतं आहे ना. काय आजचा युग आहे मला. चंगळवाद आहे हा सगळा, चंगळवाद. पूर्वी भात फक्त सणावारालाच पाळलं होतं. आणि गहू सुद्धा कोणी पाहुणा आला तर गहू, हा, नाही तर बाजरी, ज्वारी तीच असायची. ती गोष्ट नाही का? जावयाचा आला म्हणून कागर अंडे नसते गहू. नाही तुम्हाला माहिती गोष्ट सांगतो बघा. जाऊ काय, शेतामध्ये बाया काम करत होत्या. कोणी पाहुणा आला मग तो पाहुणा म्हणजे यांच्या जावयाचा भाऊ होता. पण जावयाच्या भावाला आपण जावईच होतो की नाही. जावई आले एकाने घरी निरोप दिला आणि ती सासू लागली गेलं कामाला. काय गहू दळून आले, मांडे करायचे म्हणून. आणि मांडे वगैरे केले आणि मग पंक्तीला त्यावर तिने पाहिलं घरात, हा तर जावई नाहीये, हा जावयाचा भाऊ आहे. मग ती म्हणजे अगं जावयाचा आला भाऊ आणि कागर अंडे नसले गहू. म्हणजे पूर्वी पाहुणा आला तरच गहू, नाही तर बाजरी, भात वगैरे खायला मिळत नव्हता. आणि आज तुम्ही काय काय खातायत है ना, ते बी घरचं नको, चला आज बाहेर जाऊ आहे ना. चंगळवाद आहे आम्हाला. एवढा पण पैसा नसावा, खरं म्हणजे एवढा पण नसावा. आताचा माणूस म्हणजे थोडक्यात सांगायचं, मी कीर्तनात बसलोय म्हणून मला काही गोष्टी बोलायला मर्यादा आहे. पण हो, माणूस अति पैशामुळे वाया गेलेला आहे माणूस. अहो घर खाली पडलेले इकडं, कारण ते सासू सासऱ्याचे घर येते, त्यात कशाला राहायचं? सुनबाईमध्ये तुम्ही कामाला आहे, मी कामाला आहे, तुम्हाला 1 लाख मला 1 लाख, आपण टावरला राहू. तो सापडा म्हणतो हे घर तुमच्याकरता घेतलंय, राहणार आहे, तुम्हाला करायचं तर. आणि कितीतरी सासरे इथंच मेले इथं, पण सून काही तिथं राहायला आलेली, याला चंगळवाद म्हणतात. हे सासऱ्याने कष्ट करून आपल्या मुलांकरता घर घेऊन ठेवले आणि त्या घरात आपण नाही राहायचं, सासऱ्याच्या घरात राहायचं, मग कमवलं काय आपण? हा चंगळवाद आहे. म्हणून जर तुम्ही या आधुनिक युगात चांगलं वागू इच्छिता, माऊलीच्या योगाचा थोडा तरी भाग घ्यायचा असेल तर थोडा तरी योग, थोडा तरी भोग आपल्या जीवनात कमी केला पाहिजे. म्हणून सकाळी उठल्यानंतर मनुष्य जर पाणी पिला ना, पाणी त्याने उषपान म्हणतात, उषपान, तरी त्याला त्याच्या जीवनामध्ये बरेचसे रोग कमी होतात. उषपान. आणि चहा तर नाहीच प्यायला पाहिजे का, ते इंग्रजांनी त्यावेळेला महाराष्ट्रीयन माणसाला, म्हणजे 1835 साली लॉर्ड मॅकॉले भारतात आला होता. 1835 त्यावेळेला त्याने भारताचं सर्वेक्षण केलं, निरीक्षण, आणि त्याने विचार केला की एवढे माणसं धष्टपुष्ट का? तालीम होत्या, माणसं कुस्त्या खेळायचे, दूध प्यायचे, गाई म्हशी असायच्या, सकस आहार सेवन करायचे, 1 गोळी घातली माणसं मरत नव्हते, 1 गोळीने, इतक्या माणसं धष्टपुष्ट होते. मग त्याने याच्यावर लंडनला जाऊन त्यांच्या पार्लमेंटमध्ये भाषण केलं होतं लॉर्ड मॅकॉलेने, की भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की धष्टपुष्ट माणसं आहे, खातात पितात, तालीम आहेत आणि सकस आहार सेवन करतात, निर्व्यसनी आहेत, संयमी आहेत,
त्यामुळे ते त्यांच्यावर आपण राज्य नाही करू शकत. मग इंग्रज म्हणले यांना मानसिक पंगू बनवा, यांना पहिले त्यांच्या आहारापासून दूर न्या, यांना इंग्रजी शिकवा. आणि मग हळूहळू जसे जसे माणसं इंग्रजी शिकायला लागले, सुटपेंट घालायला लागले, चहा प्यायला लागले दुधाच्या ऐवजी, आणि तसे तसे माणसं मानसिक पंगू बनत गेले. आणि इतके बनले की आता इंग्रज 70 वर्ष झाले तरी माणसं चहा सोडायला तयार नाही. चहा ही एक विकृती असो. रोगी भोगी योगी जोगी हे मला सांगायचे होते. ज्ञानोबा योगी आहे, पण योगी असले तरी नुसते योगी नाही, योग्याचा सखा, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर. आता विचार करा, योगी तर ते पण आहे, हिमालयात राहतात ते, योगाच्या वेग जगतात ते पण योगीच आहे ना. मला एका योगाची गोष्ट सांगतो, मला एका योगी कायम सांगत असतो, एक योगी शिष्याने त्याला समाधीतून जागा केलं. त्याला तो योगी म्हटला मला मध्येच का दाखवलं, महाराज कुंभमेळा आलाय ना, त्याचं कसं समाधी लागली का त्याला अन्न पाणी काय लागत नाही, 12 वर्ष ते समाधीत राहतात, एकदम काहीच लागत नाही त्यांना. तर ते शिष्य म्हटले म्हणले महाराज कुंभमेळा आलाय ना, असं कसं, अभि समय क्या चल रहा है, म्हणजे समय आपण नाही का वेळ विचारतो. तर शिष्याने सांगितलं अभि कलयुग चल रहा है, कलयुग. आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटायला पाहिजे होतं. माणसाला कुठं विचारतो 6 वाजले का 7 वाजले का 8 वाजले असं विचारतो, पण एक चैत्र म्हणतो असं. झोपेतून उठलेल्या माणसाला आपण काय सांगणार, वेळ सांगणार, कमाई ना सांगणार. त्या शिष्याने त्याला युग सांगितलं, युग. महाराज जी अभि कलयुग चल रहा है, कलयुग म्हणजे कलयुग चाललंय. याचा अर्थ असा होता की तो महात्मा त्रेतायुगात समाधीला बसला होता, त्रेतायुगात. मग त्या महात्माने काय विचारलं, तो बोले प्रभू रामचंद्र जे वनवास में गए ते आहे की नाही आम्ही तर. म्हणजे प्रभू रामचंद्र वनवासात गेले होते, अजून आले की नाही परत. म्हणजे हा महात्मा तेव्हा समाधीला बसला होता, राम वनवासात गेले आणि याला समाधी लागली. बस म्हणे रामाला येईपर्यंत आपण, तशी समाधी लागून राहिली. शिष्य म्हटले महाराज राम वनवासातून आले, त्यानंतर त्यांनी राज्य केलं 11,000 वर्ष. ते त्रेतायुग संपलं, मग द्वापार युग लागलं, ते पण 8,64,000 वर्ष संपले. आणि आता कलियुग चालू आहे, कलियुग. म्हणजे योग्यांच्या आयुष्याला माप नाही, किती पण दिवस राहू. अहो चांगदेव बघा ना, किती दिवस होते म्हणा की, 1400 वर्षाचे तप्त गर्व हरावया चालविले भिंतीशी. कशी भिंत चालली हो? मला एकाने विचारलं कशी चालली भिंत, मला अशी चालली. चालविली जड भिंती
या ताला स्वराचा आनंद काय वेळात असतो. आपण निर्णय म्हणतो ना चालवी ते वडापाव आहे ना ते तुरु करणार आजूबाजूला वडापाव असं दुकानावर आपण तो ज्ञानोप्पा तुकाराम ते वडापाव येणार ते ज्ञानोप्पा तुकाराम अरे तुम्ही तुमचं काम करावं हो तुम्ही. हा ताल स्वर फार वेडा असतो म्हणता वेळ करून टाकतो असं. गर्व हरावया चालविले 1400 वर्ष चांगले महाराज किती जगले. बरं आता मी तुम्हाला विचारतो समजा ज्ञानोबा जर जन्माला आले नसते तर चांगले महाराज काय झालं असतं अजून राहिले असते. कारण काळ त्यांना नेत नव्हता आणि यांना जगायचा मोह दोन्ही गोष्टी आहेत. यांना स्वतःला जगायचा मोह सुटत नव्हता आणि काळ त्यांना तिसरा मार्ग आहे का तिसरा मार्ग आहे का. म्हणून चांगदेव महाराज अजून राहिले असते आपल्याला पण पाहायला मिळालेले असते. पण ज्ञानोबाराय आल्यामुळे ज्ञानोबाराने त्यांना समाधी देऊन टाकली. या लोकात चमत्कार करण्याला काही अर्थ नाहीये. हा देव तुम्ही किती ठेवणार आहे. भक्तीचा मार्ग शिकवला त्यांना. म्हणून अशा प्रकारचा योगी योग्याने योगी पाहिला. जाती ऋषीश्वर हिमालयातल्या योग्यांनी योगी पाहिला ऋषींनी ऋषी पाहिला आणि ज्ञानोबाराकडे पाहिलं. बघ असं आहे भोग्याने भोगी पाहिला केलं की समजतं. हे डोळे 9 सागरचे डोळे दिसतात. हे जे गाल आहे हे गाल कशामुळे शोधलेले हे सात्विक तेज आहे का हे काही सांगायची गरज. भोग्याने भोगी पाहिला आणि योग्याने योगी पाहिला हा फरक असतो. महात्म्याच्या ठिकाणी जे लक्षणं असतात ना डोळे त्याचे गाल त्याचं शरीर हो अत्यंत सुंदर असतं. सात्विकता असते. आता आपण गोपींचं वर्णन पाहतो महाभारतामध्ये रामायणामध्ये द्रौपदी सीता. आता यशोदेचं वर्णन किती सुंदर केलं माहिती आहे का. ती घागरा घातलेली यशोदा 35 वयाची यशोदा. ते 2 वेण्या त्या अशा वळून घेतलेला त्याच्यामध्ये फुलं घातलेले आणि ती ओढणी ना ओढणी तिची गाठ मारलेली कशाला कोणाचं ओढणी हे सगळं यशोदा गाठ मारलेली असते ती. आणि मग ज्यावेळेला ती घुसळण करते ना ते वेण्या अशा इकडून तिकडं हालतायत आणि ते फुलं वेण्यामध्ये फुलं खाली पडतायत आणि तेवढ्यात कृष्ण रांगत दोन्ही पायाच्या मध्ये आलेले आहेत. हे वर्णन भागवतात वर्णन बरं सगळं हो. त्या वर्णनामध्ये राधेचं वर्णन असो यश सात्विकता आहे फार मोठी सात्विकता. मग तुमच्याकडे असं माणूस ती येऊन जाऊन राखी सावंत आता काय त्या म्हणत उघडं होण्याच्या स्पर्धा. तिला राजेश शर्माने विचारलं कोणाला माझ्या समोरची गोष्ट बरं का. म्हणजे त्याला आपकी अदालतमध्ये बोलवलं होतं बसले ते आरामशीर मस्त पाहिजे ऐकते. राजेश शर्माने विचारलं हमारे देश में इतना कपड़ा है कि हम अफगानिस्तान के लोगों को दे सकते हैं. खरे 1 लाख लोकांना आपण कपडे पुरवले कोणाला अफगानिस्तान. हमारे देश में इतना कपड़ा है कि हम अफगानिस्तान को भी ढका सकते हैं तो तुम कपड़ा क्यों नहीं पहनती. तिला विचारलं. ती काय म्हणते माहिती का ही हमारी फॅशन है ही हमारी स्टाईल आहे. आता राजेश शर्मा काय म्हटलं माहिती का अजून तुम्ही नेटवर्क काढा काय म्हटलं माहिती का ते प्रत्येक शब्द तुम्हाला सांगतो. म्हटलं लेकिन देखने वाले को अच्छा नहीं लगता है देखने वाले को अच्छा नहीं लगता है. ते काय म्हटली माहिती का देखने वालों का दृष्टिकोन अच्छा होना चाहिए. आपल्याकडे थोबडत मारून घ्या बाकी भोग्यांनी भोगी पाहिला योग्यांनी योगी पाहिला है ना हो. पण ज्यावेळेला ज्ञानोबारायला पाहिलं ना तर ज्ञानोबारायच्या हो काय ज्ञानोबारायने त्या आपल्या देहावर ते योगी रूप धारण केलं होतं हो. शून्याच्या पोटामध्ये निरंजन गुफा तयार केली होती. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. शून्याची या पोटी निरंजन गुफा
शून्याच्या पोटी निरंजन गुफा. आता शून्य म्हणजे काय? आता विज्ञानवाद्यांनी शून्य तेवढं होतं, एक और शून्य दिलं की 10 होतं, आणखी शून्य दिलं की एवढं शून्य माहिती. पण आपली शून्य अवस्था, आपण बाह्य जगतात जे जगतोय या सगळ्या अवस्थेतून शून्यात जाणं त्याला योग म्हणतात. म्हणजे आपल्या जीवनातील सगळ्या प्रकारच्या उपाध्या नष्ट करून त्याला शून्य म्हणजे मूळ अवस्थेशी जाणं, आत्म्यापर्यंत जाणं, हो त्याला ती अवस्था योगाला प्राप्त होते. पण ज्ञानोबारायनं ते शून्यापर्यंत गेले नव्हते. शून्याच्या पोटी, शून्याच्या पुढं, शून्य पार. तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे है ना, शून्य पार. हा पार शब्द बघा तिकडे येतो बघा, एक पाऊल पुढे. म्हणजे योग्यांपेक्षा, म्हणजे इतर हट योगांपेक्षा, चांगदेवांपेक्षा, हिमालयातल्या योगांपेक्षा ज्ञानोबा आहे एक पाऊल पुढे. असं आहे. योगी म्हणजे काय, ज्ञानोबा म्हणजे काय? नुसतं योगी म्हणून ज्ञानोबारायला कमी लेखता येणार नाही. बरं सांगतो तुम्हाला, ज्ञानोबाराय जगातल्या इतर सगळ्या योगांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ होते. असं आहे. एक आहे लुच्चा, दुसरा आहे बच्चा, तिसरा आहे कच्चा, चौथा आहे सच्चा आणि पाचवा आहे, चौथा आहे अच्छा आणि पाचवा आहे सच्चा. लुच्चा, बच्चा, कच्चा, अच्छा आणि सच्चा. है पहिला कोण? लुच्चा, 4 वा. दुसरा कोण? बच्चा, स्वर्गात याज्ञिक त्याला म्हणतात. तिसरा कोण? कच्चा, भटकत फिरणारा, गेला गिरनारला, गेला काशीला, गेला प्रयागला, याला काय म्हणायचं? कच्चा. कच्चा कच्चा म्हणजे त्या श्रवण नाही, मनन नाही, पठण नाही, काय नाही, नुसतं नुसतं भटकायचं, नुसतं भटकायचं. आता जास्त बाहेर भटकतात ना महाराष्ट्र सोडून, बरं का? त्यांना एकाला विचारलं, तुला ज्ञानोबाला विश्वास नाही का? म्हणजे कसं काय?
तर मुखी ज्ञानेश्वर मुखी म्हणतात, बरोबर आहे की नाही? बरं, मोक्ष म्हणजे काय? तुका म्हणे मोक्ष देखील नुसता कळत पहिला तर मोक्ष म्हणतो, खरं आहे की नाही? तर खोटं तुम्हाला? जर तुमचा ज्ञानोबरावर विश्वास नाही, जर तुमचा पांडुरंगावर विश्वास नाही, ज्ञानेश्वरीवर विश्वास नाही, ज्ञानोबराच्या शब्दावर विश्वास, मग भटका तुम्हाला पुढे फेरा देईल. आयुष्यात एकदा माणसाने तीर्थयात्रा करावं, एकदा. जवळ सकळ शुद्ध हात चालावया, पण उठ सुट तीर्थयात्रा, उठ सुट का म्हणे? आता काय वेळ आहे, पैसा भरपूर आहे, निघाली ट्रिप, चालू पुढं. आता ही ट्रिप आहे कसं देऊ काय यात्रा आहे, पण यात्रेकोर काय एवढं जाणार असतं का? एका यात्रेकोरला बिगर तिकीट पकडलं, रेल्वे तिकीट त्याच्याकडे काही तिकीट नव्हतं, तिकीट वर आहे. तर माझे माणसं मागच्या टाकात बसलेले त्यांच्याकडे तिकीट आहे, बरं ठीक, नंतर आणून दे. दुसऱ्यांदा टिशी आला, आपका तिकीट, पण अजून माझे माणसं भेटले नाही, भेटले की देतो. तिसऱ्यांदा टिशी आला, आपका तिकीट. मग आजूबाजूला म्हणले, अरे तू दाखव ना तिकीट. तीनदा टिशी आला तरी तिकीट दाखवत नाही, तुझी पण गेली ना आमची पण जाते म्हणे. तू यात्रेकरी ना, तू यात्रेकरू आहे ना, चालला कशाला? म्हणजे पाप घालवायला चालला कशाला? आज 1000 जवळ होतो तो, काय आम्ही साधा नव्हतं, म्हणजे सराईत गुन्हेगार होता. चालला कुठं? पाप घालवायला. मग आता हे काय करतोय? म्हणजे पाप. बिगर तिकीट यात्रा म्हणजे काय? पाप. चालला कुठं? पाप घालवायला. आणि आता हे काय करतोय? पाप. लोक म्हणा आता काय काय बोलावं, काय याला कळत नाही, त्याला माहित आहे की बिगर तिकीट यात्रा पाप आहे. अरे तो चालला कुठं? पाप घालवायला. ना आता हे काय करतो? पाप. तो म्हणला तुम्हाला कळत नाही. म्हणजे काय कळत नाही? अरे आता मी पाप घालवायला चाललोय ना, मग आता घालवायचंच आहे ना. तुम्हाला समजलं होतं? घालवायचंच आहे ना आता. मग आता जाता केलं तर काय फरक पडतो? घालवायचं तर आहेच पुढे. अशी भटकंती करून काही काम. मग लुच्चा नको, बच्चा नको, कच्चा नको. मग अच्छा म्हणजे कोण? योगी. भटकत नाही, ध्यानात राहतो, अंतर्मुख राहतो, त्याला योगी. अच्छा, पण अच्छा आहे पण सच्चा नाही. बाकी सगळे योगी अच्छा आहे, पण ज्ञानोबा आहे सच्चा. का सच्चा? स्वतः योगी आहे, स्वतःला जे मिळालं ते जगाला देतात. ते ज्ञानेश्वरी जगाला दिली, अमृतानुभव जगाला दिला. भगवान म्हणतात रुक्मिणी, मी आतापर्यंत कल्पच्या कल्प खूप योगी पाहिले, पण असा योगी नाही पाहिले. देव म्हणती रुक्मिणी
फार गोड समाधीवर का. पुढच्या वर्षी सगळेजण पाठ करा. जो करील याची यात्रा तो तारील सकळे गोत्रा सकळही कुळे पवित्रा त्याचे निदर्शने होती. पुढं काय. अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी येथे होते निळकंठ ब्रह्मादकी तपवरिष्ठ येथे शिपई केले. इंद्र येवणी भूमिशी याग संपादिले. इंद्रायणे इंदोरीशी पंचपुरुषियापासून येथे त्रिवेणी गुप्तासे भैरवापासून भागीरथी वसे. पूर्ववटी जे माया दिशे ते प्रत्यक्ष दाना पार्वती. भोवती वनवल्ली वृक्षी तेथे देवयोने होती पक्षी. ते असे नित्य साक्षी आस्ती नासती उदकी. हे पंढरीवणी सोपे जनाचे हरावया पापे. कळीकाळ कोपलिया कोपे नचले अलंका पुराशी. आयशे सांगता हरीशी अन प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. धन्य धन्य दयाची खुशी ज्ञानदेव जन्मले आशे योगी. विठ्ठला विठ्ठला. शून्यापर्यंत तर योगी पण गेला होता. तर काय म्हणायचंय. ज्ञानोबा शून्यापेक्षा पुढे म्हणजे समाधी तर योग्याला पण लागत होती ज्ञानोबाला पण लागत होती. पण इतर योगी आपल्या समाधीचा आनंद दुसऱ्याला देत नाही. कोणता योगी घ्या ते आपला आनंद आपणच भोगतात. ते काही कीर्तन करत नाही प्रवचन करत नाही काही नाही काय सप्ताह करत नाही. पाहिला पुढे योग्यांचा सप्ताह पाहिला. योग्यांचा सप्ताह पाहिला पुढं नाही. कुठे योगाचं प्रवचन नाही योगाचं कीर्तन नाही प्रवचन नाही सप्ताह नाही काय नाही काय. बस आपला आनंद आपण भोगायचा. भरपूर भरपूर धान्य जमा करायचं आणि चौथ्या मजल्यावर बसून दरवाजे बंद करून एकट्याने जेवण करायचं. तुकोबाऱ्या म्हणतात आप तरी त्या की कौन वढाय और नको भलो नाम धराय. काहे भूमी इतना भार राग. योगी वेगळा बर का म्हणून ध्यान ठेवा. अनुभव आणि अनुवाद. तुम्ही शिकलेली माणसं आहे. अनुभव आहे पण अनुवाद नाही. अनुभव आहे पण अनुवाद नाही. दुसरा वर्ग अनुभव आहे आणि अनुवाद पण आहे. दुसरा वर्ग. तिसरा वर्ग अनुभव नाही पण अनुवाद आहे. आणि चौथा वर्ग अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. किती झाले आता 4. आता पहिला वर्ग अनुभव आहे पण अनुवाद नाही त्याला योगी म्हणतात. हे जे हिमालयात कुठले योगी आहे त्यांच्याकडे अनुभव आहे आत्मानंद भोगतात ते पण अनुभव आहे पण अनुवाद करत बोलत नाही मला सांगत नाही. एकटेच असतात. एकटेच हा हा हा. अरे पण आम्हाला सांग ना काय ते तुला काय आनंद झाला तो आम्हाला पण सांग ना. ते योगी आहे पण ते त्यांचा आनंद दुसऱ्याला देत नाही. आमचे संत कसे माहिती जे शीतळा उडी शीतळ प्रेमामृत साळ प्रेमामृत हो
ऐका, हा जो आनंद आहे ना, ही 3 क्वालिटी, जे शीतळा होणी, शीतळ, पातळा होणी आणि प्रेमामृत रसा, अशा प्रेमामृताच्या उकळ्या येतात, उकळ्या, याला आनंद म्हणतात. तो माऊलीने तुकोबाराने जगाला दिला. मग माऊली योग्याच्या पुढे शून्याच्या पोटी निरंजन गुफा ज्ञान मार्ग सोपा सिद्ध केला. आता माऊलीला निद्रा लागली. निद्रा कोणती निद्रा? उन्मणी निद्रा लागली से फार. आता इथं आपल्याला माहितीच नाही उन्मणी काय असते. उन्मणी मन निमाले सावळे परब्रह्म भासले. उन्मणी मन निमाले. उन्मणी मनाची अवस्था आहे. उन्मणी निद्रा लागली से फार अनस्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला. नामदेव म्हणतो, देवा धन्य समाधी ज्ञानोबरायची. नामा म्हणे देवा बळी केली बुद्धी लागली समाधी ज्ञानोबाशी. विठोबा संत ज्ञानोबा यांचा 729वा संजीवन समाधी सोहळा आपण आज आपल्या मंदिरामध्ये पूर्ण केलेला आहे. 40 वर्षाची आपली परंपरा आहे आपलं मंडळ स्थापन, आणि 40 वर्षामध्ये धर्मवीर आनंदगी साहेबांनी आपल्याला जागा दिल्यानंतर या जागेवर, या भूखंडावर आपण मंदिर बांधलं. थोड्या दिवसामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे. आणखीन पुढच्या वर्षाला आपण हे मंदिर अशा स्वरूपात पाहणार आहे. आता आर्किटेक्ट घेऊन गेले, पाहून गेले ते, की माऊलीच्या मंदिराची उंची थोडी वाढणार आहे. खालच्या मधल्यावरून पण दर्शन घडणार आणि वरच्या मधल्यावरून पण दर्शन घडणार. अशी आपली माऊली आपल्याला सर्वांना दिसणार. आपल्या परिसरातले श्रीमान अक्षयजी तिवरामकर उभयता, बरोबर ना, आपल्याला भेट देण्याकरता आलेले. तर आपल्या मंदिरामध्ये असलेले सर्व कार्यकर्ते, विश्वस्त मंडळी, या सर्व मंडळींच्या पाठीमागे आपल्या सगळ्या परिसरातील आणि धनवान, शक्तिवान, पारमार्थिक अशा सर्व लोकांचं सहकार्य असायला पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय म्हणजे एकट्याचा नव्हे खेळ, किंवा यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. वारकरी संप्रदायाने सर्वांना एकत्र आणलं आणि अशा एकत्रीकरणातून आपली वाटचाल चालू राहिली पाहिजे. या जागेवर अनेक प्रकारच्या गोष्टी, दान धर्म घडला पाहिजे, सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे, माणसं व्यसनापासून आणि परान्मुख झाली पाहिजे, संयमी झाली पाहिजे, असा आपला उद्देश आहे. सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक सगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्या मंदिरात चालू राहावे याकरता आपण सर्वांना बरोबर घेऊन ही वाटचाल करत आहोत. तर अशा वाटचालीच्या पाठीमागे सर्वजण या परिसरातील असावे, हा आपला उद्देश आहे. बरोबर. मनीषा राजेश लोखंडे, निशा राजेश लोखंडे हे आपण आता आलेले आहेत. आम्ही आमच्या वारकरी संप्रदाय माऊली मंडळ ट्रस्ट यातर्फे त्यांचं स्वागत केलेलं या ठिकाणी. ज्ञानेश्वर आपला 729वा संजीवन समाधी सोहळा आज पूर्ण झालेला आहे. कदाचित नाही, आत्मविश्वासाने सांगतो की आपला पुढच्या वर्षाचा समाधी सोहळा म्हणजे 730वा समाधी सोहळा या मंदिरामध्ये ज्यावेळेला होईल त्यावेळेला नवीन मंदिर असेल आपलं, आणि त्याच्यासाठी तुम्ही आपण सर्वजण सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वतोपरी चांगल्या प्रकारचे प्रयत्न करायचे. आपल्या पाठीमागे जी काही सर्व क्षेत्रातील मंडळी, धनवान राजकीय क्षेत्रातील, या सर्वांना मी विनंती करतोय की हा सगळा
भोळा बाबडा समाज आहे, वारकरी समाज आहे, कष्टकरी समाज आहे, नोकरी करणारा समाज आहे. आणि अशा गोरगरीब समाज कुठे टिटवाळा राहतात, कुठे कुणी या परिसरात राहतात, लोकमान्यनगर राहतात. परंतु अतिशय मेहनतीने आता आळंदीहून आले, परत पंढरपूरची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी. या सर्व भाविकांच्या पाठीमागे आपण राहावं. आमची माऊली काहीतरी या ठिकाणी आलेल्या कुठल्याही नेत्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने फल दिल्याशिवाय राहत नाही. मग ते अनंत तरे साहेब असो, नाहीतर कोणी असो, हे जागृत आहे. माऊलीचं जे स्थान आहे ना, हे अत्यंत जागृत. माझा 40 वर्षाचा अनुभव आहे महाराज. अत्यंत जागृत देवस्थान आहे या ठिकाणी. सर्व गोष्टी मला कीर्तनात सांगता येत नसतात, परंतु अशा जागृत माऊलीच्या पुढे आपण सर्वतोपरी सेवा केल्यानंतर कधी आपली वाया जाणार नाही. म्हणून आता या ठिकाणी फळ आपल्याला महाप्रसाद आपण मंडळातर्फे दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात अन्नदान होत आहे. आणि मी सांगून ठेवतो, आपण 28 डिसेंबर ते 4 जानेवारी 2026 म्हणजे हे जे 7 दिवस आहे, 8 दिवस आपण कुठेही जायचं नाही. 28 डिसेंबरला आपला अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतो आणि 4 जानेवारीला काला होणार आहे. महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणार आहे आणि फार मोठ्या प्रमाणात अन्नदान होणार आहे आणि ज्ञानदान होणार आहे. या सर्व कार्यक्रमाला आपण हजर व्हावं अशी मी विनंती करतो आणि सेवेला पूर्ण वेळा देतो. विठ्ठल जय.